नवसाचा नारळ. नाशिक येथे साधारणपणे 1973-74 साली गोदावरी नदीचा उत्सव असतो. तो गोदा उत्सव म्हणून त्या उत्सवासाठी मी नाशिकला गेलो होतो. आणि नाशिकला गेल्यानंतर तिथे उत्सवामध्ये गोदा नदीच्या काठावरती माझं प्रवचन वगैरे झालं आणि 2 दिवस माझा मुक्काम होता. तर तेव्हा तिथे मला दादासाहेब शुक्ल यांच्या वाड्यामध्ये घरी तिथे भेटीला मला लोक येत होते. त्याच्यामध्ये एक जण भेटीला आले होते. तर त्यांचं नाव मी विसरलेलो आहे, पण ते त्या काळामध्ये माधवनाथ महाराजांच्या काळामध्ये म्हणजे 1920 ते 1900 जवळजवळ 35 या काळामध्ये फार मोठा तेलाचा व्यापारी होते तिथे. आणि ते माधवनाथ महाराजांचे शिष्य होते. आणि त्या माधवनाथ महाराजांच्या शिष्याला 3 सुना होत्या. मोठा वाडा वगैरे होता. त्यांचे नातू पंटू कोण होते ते मला येऊन भेटले होते. त्यांनीच मला ही कथा सांगितली. आणि ते म्हणाले की पहिल्या ज्या 2 सुना होत्या त्यांना मूळ बाळ वगैरे होतं. माधवनाथ महाराज त्यांच्या घरी जायचे आणि वास्तव्य त्यांचं त्यांच्या घरी जरी नसलं तरी माधवनाथ महाराजांना स्वतः ते तेली प्रसिद्ध तेली होते आणि त्यांचा खूप मोठा लाखोचा व्यवहार होता तेलाचा. तर त्यांचे सगळे ते त्यांची पत्नी त्यांच्या सुना सगळे दर्शनाला यायचे, दर्शन करायचे. आणि सगळ्या शेवटी ही धाकटी सून यायची. या धाकट्या सुनेला काही मूल बाळ नव्हतं. त्याच्यामुळे तिला येताना थोडंसं संकोचल्यासारखं व्हायचं, लाज वाटायची. कारण बायकाही तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायच्या आणि ती मनातल्या मनात अत्यंत खजीर व्हायची, लज्जित व्हायची. असं 2-3 वर्ष सतत चाललेलं होतं. महाराज यायचे तिथे, विनायकराव देव महाराज असायचे, सर्वजण असायचे आणि महाराजांचा मुक्कामही असायचा तिथे. आणि 3ऱ्या वर्षी मग त्या मुलीला असं वाटलं, धाकट्या सुनेला, की आपण कसं काय महाराजांचं दर्शन घ्यायचं. इतके लोक येतात आणि ते आलेले लोक आपल्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहतात की ही निसंतान असलेली मुलगी आहे, हिला संतान होणार नाही. त्याच्यामुळे तिला खूप वाईट वाटायचं. आणि मग ती एका खोलीमध्ये जाऊन बसायची. वाडा मोठा होता, त्याच्यामध्ये अनेक खोल्या होत्या. ती अगदी सगळ्यात शेवटच्या खोलीमध्ये जाऊन स्वतः लपून बसल्यासारखी बसायची. आणि तिचे सासरे होते, त्यांचं खूप प्रेम होतं त्या धाकट्या सुनेवरही. ते तिला शोधून काढायला माणसं पडते की कुठे गेली ही, कुठे गेली ही. आणि ही मनातल्या मनात तिला कळलं की आपली काही आता धडगत नाही आणि आपण आता या महाराजांचं दर्शन कसं घ्यायचं. मग ती म्हणाली की आता हे जर खरे महाराज आहेत तर तिने एक नवस केला. तिने नवस असा विचित्र केला मनातल्या मनामध्ये की मला जर मुलगा झाला तर मी या महाराजांच्या डोक्यावर नारळ फोडेन. असा नवस तिने मनातल्या मनात केला आणि दर्शनाला आली. दर्शनाला आल्यावर ते महाराज हसले आणि तिने दर्शन घेतलं. आणि महाराज नंतर 2 दिवसांनी तिथून निघून गेले, नाशिक सोडून दुसरीकडे गेले. आणि जवळजवळ वर्षभराने महाराज हे पुन्हा नाशिकला आले. नाशिकला ते वारंवार येत असत. निवृत्तीनाथाच्या पालखीसाठी पण ते यायचे, काळ्या रामाच्या दर्शनासाठी पण ते नाशिकला येत असत. आणि विनायकराव देव महाराज आणि बरीचशी मंडळी, शुक्ल मंडळी वगैरे अशी बरीच मंडळी महाराजांचे शिष्य होते. आता नाशिकला आल्यानंतर ते पुन्हा या तेल्याकडे आले. तो त्यांचा शिष्य होता. आणि शिष्य झाल्यानंतर हे सगळं मागचं मी सगळं तुम्हाला कथन सांगितलेलंच आहे की तिने असा नवस केला होता. तर मग आता महाराज आल्यावर पुन्हा सगळेजण आले दर्शनाला. आणि आता ही काही येईना. त्याच्यामुळे ते सासूला आणि सासऱ्यांना मनातल्या मनात वाटायचं की ही अशी सून माझी इतर वेळा इतकी चांगली वागते आणि आता अशी अर्धवटासारखी का वागते. मग तिला त्यांनी सांगितलं की तुला आलंच पाहिजे, आता मूल झालं आहे, सगळं काही झालं आहे, आनंद आहे आणि तू ये दर्शनाला. आता तेव्हाचा काळ होता तो साधारणपणे 1926-27चा काळ असेल. आणि मग ती शेवटी आली, मुलाला घेऊन आली आणि मुलाला महाराजांच्या पायावरती ठेवलं
आणि ती दर्शनाला वाकली. तेवढ्यात महाराज म्हणाले की थांब, तू एवढ्यात दर्शन काही घेऊ नकोस. मग तिला आश्चर्य वाटलं की महाराज असं का म्हणत आहेत. मग महाराज तिला म्हणाले की तुला आठवत आहे ना, जा एक नारळ घेऊन ये. आणि नारळ घेऊन आले. ते तिथे होतेच नारळ, तिने घेतले आणि म्हणाले आता तुझा नवस पूर्ण कर. 3 वेळा मला ओवाळून तो नारळ माझ्या डोक्यावर फोड. तर सगळेच आश्चर्यचकित झाले की महाराज हे काय सांगतायत. फक्त त्या सुनेला माहीत होतं की मनातल्या मनात तिने असा नवस केला होता. आता महाराजांचा तर कपाळमोक्ष होणारच आणि आपण सर्वाला जबाबदार राहणार. यांनी तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती ओक्साबोक्शी रडायला लागली आणि महाराज म्हणाले काळजी करू नकोस, तुला जे वाटतं आहे तसं काही होणार नाही, तू 3 वेळा नारळ ओवाळ. मग महाराजांची आज्ञा समजून तिने पहिल्यांदा एकदा ओवाळला, पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा ओवाळून महाराजांच्या डोक्यापर्यंत तो नारळ आला आणि वर आपोआप फुटला. आणि त्याचं जे पाणी आहे ते महाराजांच्या मस्तकावर फक्त पडलं. तेव्हा जमलेल्या सर्व लोकांनी टाळ्या वाजवून त्या घटनेचं स्वागत केलं. आणि नवस जो आहे तो नवस असा नवस परत कधी करू नका असं महाराजांनी सगळ्यांना सांगितलं. तर माधवनाथ महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेक चमत्कार घडलेले आहेत आणि अनेक चमत्कार मलाही माहिती आहेत. तिथल्या सर्व महाराजांच्या साक्षात शिष्यांनीच ते सांगितलेले आहेत. म्हणजे या कथा या केवळ काल्पनिक कथा आहेत असं नाही. मी एकदा 1900 मला वाटतं 72-73 साल असेल, तेव्हा आमचे साधारणपणे तेव्हा विजूभाऊ कोलते हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सावनेर येथे मॅनेजर होते. आता मी आणि विजूभाऊ कोलते आम्ही लहानपणी एकत्र राहिलो होतो आणि त्याची इच्छा खूप होती की सावनेरला एकदा बाबांनी यावं. त्यांनी घरही सावनेरला शिफ्ट केलं होतं. आम्ही धरमपेठला नागपूरला नेहमी राहायचो. लहानाचा मोठा मी अण्णासाहेब कोलते यांच्याकडेच झालो. त्याच्यामुळे विजू कोलते हा मला धाकट्या भावासारखाच होता. म्हणून आम्ही तिथे गेलो आणि त्याच्यानंतर काही लोक तिथे भेटले. त्याच्यामध्ये एक जे वयोवृद्ध ग्रस्त होते ते मला म्हणाले, बाबा सावनेरला तुम्ही आलात ते आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद झाला आणि माधवनाथ महाराज सावनेरला येत असत हे आम्हाला कोणाला कल्पनाही नव्हती की सावनेरला माधवनाथ महाराज जात होते. म्हणून माझ्या मनामध्ये त्यावेळेला जी कल्पना होती की प्रख्यात नाटककार राम गणेश गडकरींचं ते गाव होतं, म्हणून आपलं त्यांची समाधी कुठे वगैरे वगैरे असं आम्ही आपलं साहित्यिक असल्यामुळे ते विचारायचं की बाबा कुठे आहे गडकरींची समाधी आहे की नाही वगैरे वगैरे. तर ते आलं आहे. मग त्यांनी सांगितलं आम्हाला, ते इतकं विलक्षण होतं की तिथे एक पूर्वीच्या काळी भालेराव नावाचे मास्तर होते आणि त्यांचे सद्गुरू माधवनाथ महाराज होते. आणि वर्षातनं एकदा जेव्हा माधवनाथ महाराज नागपूरला यायचे तेव्हा बरेचदा ते माधवनाथ महाराजांना आपल्या घरी घेऊन जायचे. सावनेरला त्यांचं घर होतं. घराला एक माडी होती आणि माडीवरती माधवनाथ महाराज 1, 2, 3 दिवस काय त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे राहायचे. आणि आपले गुरु आले म्हणून ते मास्टर हे जवळजवळ 200-300 लोकांना, गावकऱ्यांना, प्रतिष्ठितांना जेवण देत असत. तर असा हा क्रम गेले 5 वर्ष 4 वर्ष चालू होता. आणि एकदा काय झालं की माधवनाथ महाराज त्यांच्या घरी आले आणि नेहमीप्रमाणे जिन्यानी ते आपल्या वरती एक हॉल होता, त्या हॉलमध्ये महाराजांची व्यवस्था असायची. आणि महाराज वर गेले आणि ज्या भालेराव मास्टरांनी ज्या दुकानदाराला, किराणा दुकानदाराला ऑर्डर दिली होती किराण्याची, त्याच्यामध्ये 1 पोतं साखर ही सुद्धा समाविष्ट केलेली होती. आणि ते साखरेचं पोतं घेऊन एक बलदंड अशा प्रकारचा हमाल हा ते घेऊन आला आणि दारातनं आत आला. मास्तर कुठेतरी बाहेर गेलेले असतील. मास्तरीणबाई तिथं होत्या, त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्यांनी फक्त सांगितलं की असं असं साखरेचं पोतं आहे, ते आणलेलं आहे आणि ते मी ठेवून देतो. आता तिथे घरी कोणीच नव्हतं. त्या बाई होत्या, त्यांची लहान लहान मुलं होती, महाराज वरती होते, महाराजांचे शिष्यही वरती होते. म्हणून त्यांनी
साधारण ते साखरेचं पोतं त्या जिन्याच्या पायरीवर ठेवलं, कारण त्यालाही ते ठेवणं कठीण जात होतं. तर आधार म्हणून असं 3-4 पायऱ्याच्या अशा तिथे त्यांनी ठेवलं आणि तो निघून गेला. निघून गेल्यावरती मास्टर आले अर्ध्या पाऊण तासाने आणि त्यांनी बघितलं की हे आता साखरेचं पोतं 100 किलोचं हे जिन्यात कोणी ठेवलं. त्यांच्या मंडळींनी सांगितलं की असा असा हमाल आला होता आणि त्यांनी हे असं असं जिन्यामध्ये ठेवलेलं आहे. मग बोलवा म्हणा त्या हमालाला. जवळच होतं किराण्याचं दुकान आणि त्यांनी लगेच त्याला बोलावलं. तो आला आणि आल्यावरती हे मास्टर त्याच्यावरती शिव्यांचा भडीमार घालायला लागला की तू असा कसा मूर्ख आहेस, असा गाढव आहेस, अमुक आहे तमुक आहे, अर्वाच्य शिव्या दे. तुला एवढं कळत नाही की जिन्याच्या पायरीवरती तू हे पोतं ठेवलं, आता महाराज येणार कसे खाली. आणि विदर्भातले लोक होते तेव्हा त्या हमालाच्याही सगळ्या आया बहिणींचा उद्धार मास्तरांनी केला. हे सगळं वरती माधवनाथ महाराज ऐकत होते. आणि माधवनाथ महाराज नंतर हळूहळू एक एक पाऊल खाली आले. त्या जिन्यात त्या पायरीपाशी आले की जिथे पोतं ठेवलेलं होतं. आणि त्यांनी भालेराव मास्तरांना म्हटलं की बा तू एवढं त्या हमालाला का रागावतोयस. नाही म्हणे महाराज हे एवढं मोठं 100 किलोचं तांदळाचं आपलं साखरेचं पोतं यांनी इथं ठेवलं, याचं उचलणार कोण. एवढं आम्हालाही उचलता येणं शक्य नाही. म्हणजे आणखीन 2-4 हमाल बोलवा, मग ते उचला आणि हे करा. अरे हो म्हणाले हे सगळं ठीक आहे, पण म्हणून काय तू इतक्या अर्वाच्य शिव्या द्याव्यास का आणि इतकं घाणेरडं बोलावं का. त्यांनी चूक केली की नाही की त्याला काय माहिती की मी वरती आलेलो आहे म्हणून. त्यांनी आधार पाहिला पायरीचा आणि ते पोतं त्या आधाराने पाठीवरून तिथे सरकवून ठेवलं. त्याच्यासाठी एवढं राखवायची गरज नाही. हे अत्यंत तुझं कृत्य जे आहे ते आमच्या नाथपंथाला पटणारं नाही. अर्वाच्य शिव्या देऊन तू एकाचं मन दुखावलेलं आहेस आणि त्या लहान कारणासाठी तू केलेलं आहेस. तर महाराज तो माझा हे आता लहान आहे का महाराज, ते 100 किलोचं पोतं, तू गप्प बैस म्हणाले. माधवनाथ महाराजांनी त्या जिन्याला कठडा होता, डाव्या हाताने 100 किलोचं साखरेचं पोतं उचललं आणि जिन्याच्या कठड्यावरनं खाली आल्हाद नेऊन ठेवलं. एवढी संयोग शक्ती जी आहे ती माधवनाथ महाराजांच्या याच्यामध्ये होती. त्यांच्या जीवनामध्ये योगविद्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात योगविद्येला स्थान होतं. आणि हे सगळं योग महर्षीच करू शकतो की एवढं मोठं वचन. आणि त्यावेळेलासुद्धा माधवनाथ महाराज हे 70च्या पुढे होते. 71-72 वर्षाचं होतं. 72 वर्षाचा म्हातारा 100 किलोचं वजनाचं कुठलंही वजन 100 किलोचं एका डाव्या हाताने उचलून ते जवळजवळ 10 फूट खाली असलेल्या जमिनीवर आल्हाद ठेवतो. ह्याला एक वेगळं अशा प्रकारचं महत्त्व आहे. माधवनाथ महाराजांची योगशक्तीचं ते दर्शन आहे. आणि माधवनाथ महाराज म्हणाले की पुन्हा असं कधी करू नको. कोणाच्याही प्रत्येकाच्या मनामध्ये ईश्वर आहे. तू ज्याला दुखवलंस तो हमाल नाही, त्याच्या मनातला ईश्वर आहे. तर अशी कथा ज्या आहेत माधवनाथ महाराजांच्या, खूप अशा प्रकारच्या कथा मला अनेकांनी तिथे येऊन सांगितलेल्या आहेत की माधवनाथ महाराजांचे शिष्य, कारण की माधवनाथ महाराजांची समाधी 1936 साली घेतली आणि 1936 सालचा माझा जन्म आहे. आणि 12 वर्षापर्यंत 11-12 वर्षापर्यंत मी पुण्यातच होतो. माधवनाथ महाराजांचे सगळ्यात जास्त शिष्य जे होते ते इंदोर, खानदेश आणि पुणे, कोल्हापूर, चिकोडी, औंध, जमखंडी या ठिकाणी असायचे. ते सगळे गादीच्या दर्शनाला यायचे. आणि गादीच्या दर्शनाला आल्यानंतर एक जण मला महाराजांच्या आठवणी सांगायचे. आणि त्यांनी ते सगळेजण जे आहेत ते मनामधून सद्गुरू कसा आहे, सद्गुरू मनामध्ये साठवलेल्याचं दर्शन हे त्यांच्या आठवणीमधून प्रत्येक वेळा मला जाणवत होतं. जे आपण म्हणत असतो पंढरीला गेलं की पांडुरंग आठवावा, म्हणजे भजन करावं असं नाही, तर पांडुरंग साठवावा म्हणजे पांडुरंग मनामध्ये साठवावा. इथेही तेच दर्शन घडतं की अशा प्रकारचा माधवनाथ हा नुसता आठवणीतला नव्हता.
माधवनाथ आठवावा नाही तर माधवनाथ साठवावा. तर असे हे माधवनाथ महाराजांचे एक एक शिष्य होते की ज्यांनी नाथाला आपल्या हृदयामध्ये साठवून घेतलेलं होतं. तर असा हा माधवनाथ कधीही लोकांच्या पुढे आलाच नाही. एकदा तर असं होतं की मी पुण्यालाच होतो. ह्या सर्व गोष्टी बहुतांशपणे पुण्याला घडत असत आणि तेव्हाही गुरुपौर्णिमेचा उत्सव होता. कोकणातून सुद्धा लोक पुण्यामध्ये आले होते आणि त्याच्यामध्ये ते मला वाटतं बहुतेक असंच काहीतरी 1961-62 वर्ष असेल. मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो, पण गुरुपौर्णिमेला मी पुण्याला येत असे. अमरावतीला कॉलेजमध्ये होतो, तिथून येत असे. तर त्या ह्याच्यामध्ये महाराजांचे अनेक शिष्य आले आणि कोकणामधून काही मंडळी आली होती. तर त्याच्यामध्ये एक लेले नावाचे एक गृहस्थ होते. तर त्यांनी माधवनाथ महाराजांची आठवण सांगितली. आता मला त्या गावाचं नाव आठवत नाही, पण त्या ठिकाणी महाराज दरवर्षी 1-2-3 दिवस राहत असत, जात असत. आणि मध्ये नदी होती. नदीच्या दोन्ही काठावरती गावं होती आणि नदीच्या दोन्ही काठावरती महाराजांचे शिष्य जे आहेत ते महाराजांचे शिष्य दोन्ही ठिकाणी राहत होते. आणि माधवनाथ महाराज हे 1-2 दिवस नदीच्या अलीकडच्या काठावरच्या लोकांच्याकडे यायचे आणि 1-2 दिवस मग पलीकडच्या काठावरती राहायचे. त्यांनी सांगितलं की एकादशीचा दिवस होता, माधवनाथ महाराजांचा मुक्काम होता आणि असं ठरलं होतं की एकादशीला माधवनाथ महाराज त्या नदीच्या अलीकडच्या काठावरच्या लोकांच्याकडे थांबतील आणि द्वादशी सोडायला नदीच्या काठावरच्या पलीकडे जातील आणि तिथे ते द्वादशी सोडून पुढे मार्गस्थ होतील. आषाढी एकादशीचं कथा ही सांगितलेली आहे. त्याप्रमाणे महाराज त्या गावामध्ये होते. त्याचं नावं मला आठवत नाहीत, पण त्या गावामध्ये राहिल्यानंतर आषाढीचं भजन कीर्तन सगळं काही झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांची स्वारी ही नदीच्या पलीकडच्या गाठावरती असलेल्या गावांमध्ये जायला निघाली. दरवर्षी जात असत, त्याप्रमाणे ते निघाले. तर तेव्हा नदीला महापूर आला होता. होडीवालेसुद्धा महाराजांना त्या ठिकाणी नेऊन द्यायला घाबरत होते. ते म्हणाले, हा पूर इतका मोठा आहे आणि महाराज तुम्ही जाणार कसे काय? हा पूर ओसरल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. आणि तिथे डोंगरकाठ असल्यामुळे वेगही खूप होता पाण्याला आणि सगळे लोक हे अलीकडच्या गावचे महाराजांना सोडायला नदीच्या काठावर आलेले होते आणि नंतर जवळ 4-5 होड्या करून ते पलीकडच्या काठावर जात असत. पलीकडच्या काठावरची महाराजांची शिष्यमंडळी त्यांचं स्वागत करत असत आणि त्यांना मग नंतर तिकडे पहिल्यांदा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे महाराज सगळ्यांशी बोलत असत आणि नंतर मग द्वादशी सुटत असे. तर असा तो एकूण कार्यक्रम असायचा त्यांचा दरवर्षीचा. आणि काठावरती महाराज आल्यानंतर महाराज म्हणाले की मला तर बाळा गेलं पाहिजे तिकडे आणि मी जाणार आहे. तर सगळेजण रडायला लागले की महाराज एवढ्या पुरामध्ये तुम्ही जाणार कसे काय? होडीवाले न्यायला तयार नाहीत, डोंगेवाले न्यायला तयार नाहीत आणि तुम्ही कसे काय जाणार? तुम्हाला जाता येणं शक्य नाही आणि आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. महाराजांनी सांगितलं मला तर जाणं भाग आहे. माझ्याबरोबर कोण कोण येत आहे? तुम्ही कोणी येत असाल तर चला माझ्याबरोबर. तर सगळ्यांनी वाना खाली घातल्या. कोण जाणार आहे ते? तर म्हणजे मरायला असणं तिथे त्या पुरात वाहून गेल्यावर कुठे आपण सापडू की नाही सापडणार अशी परिस्थिती होती आणि सगळे मान वर करून बघताय. तर महाराजांनी सगळ्यांना विचारलं होतं की तुम्ही येत आहे का माझ्यावर? कोणीच काही बोललं नाही. सगळ्यांनी माना खाली घातल्या आणि त्याचा अर्थ आम्ही येत नाही असाच होतो ना, दुसरा काही अर्थ नाही. आणि मग महाराज त्या काठावरती गेले. त्या नदीच्या काठाच्या पाण्यामध्ये एक पाऊल टाकत हा विश्वयोगी मच्छिंद्रनाथांचा शिष्य पाण्यावर तरंगत असा एक पाऊल टाकत पलीकडच्या गावामध्ये जाऊन पोचला. 15 मिनटं महाराज 15 ते 20 मिनटं महाराज ते नदीचं पात्र पाण्यावर चालत क्रॉस करत होते. इकडच्या अलीकडच्या गावचे लोक वासून त्यांच्याकडे बघत होते की हे काय चाललेलं आहे. पलीकडच्या गावचे लोक पालखी घेऊन आनंदाने महाराज पाण्यावर चालत येत आहेत या आनंदाने बेहोश होऊन नाचत होते.
आणि अलीकडच्या गावच्या लोकांना शरमेने चूर चूर झाले होते की आपण गेलो असतो तर आपणही पाण्यावर चालत गेलो असतो. तर असा हा प्राण आणि अपान याच्यावरती प्रभुत्व असलेला, प्राणायामाने स्वतःचं शरीर संपूर्णतः हलकं करणारा आणि अत्यंत पाण्यापुढे पाणीही ज्या वजनच नसलेलं पावलाचा तो महाराजांचा एक एक पदन्यास हा प्राणायामाचं द्योतकच होता. तर असा हा पाण्यावर चालणारा नाथ जो आहे तो लोकांना माहीतच नाही. मला आठवतं की मी फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक ॲडव्हर्टाईजमेंट आली होती की कोणीतरी एक मोठा संत म्हणा किंवा ऋषी म्हणा किंवा असा कोणीतरी महात्मा एक मुंबईत आला होता आणि मग त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात दिली होती की हे अमुक अमुक एका टँकवरती पाण्यावर चालणार आहे. सगळ्या लोकांनी तिकीटं खरेदी केली, अमुक तमुक हे ते. तो दिवस उगवला. मला निश्चितपणे आठवतं आहे हे सगळं. ती जाहिरातही मी वाचली होती. आणि नंतर ते कोण महात्मा होते ते त्या पोहण्याच्या टँकवर आले होते. ते स्विमिंग पूलवर केला होता मुंबईमध्ये आणि त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि ते बुडाले. तर हे महाराजांनी, माधवनाथ महाराजांनी अशी कुठलीही ॲडव्हर्टाईजमेंट केली नव्हती. स्वतःमध्ये असलेली योग साधना जगाला जाहिरातीतून दाखवण्याची मनीषा माधवनाथ महाराजांची कधीच नव्हती. त्यांनी योग हा त्यांची एक सहज प्रवृत्ती होती. माधवनाथ महाराज काही नदीला पूर आणण्यासाठी गेले नव्हते किंवा माधवनाथ महाराजांनी असं केलं आणि त्यांना करायचं असतं तर ते मुंबईला करू शकले असते. आणखीन ज्या ज्या गावामध्ये मोठमोठ्या नद्या आहेत, अलाहाबादला केलं असतं, जिथे त्रिवेणी संगम आहे तिथेही त्यांना करता आलं. पण त्यांनी तसं केलं नाही आणि त्यांना तसं करायचंही नव्हतं. तर प्राणायामाचा सर्वात श्रेष्ठ असलेला जो काय प्रकार आहे की ज्याच्यामध्ये प्राण आणि अपान यांचं संतुलन आणि यांची विषमता, म्हणजे प्राण जास्त आणि अपान कमी किंवा अपान जास्त आणि प्राण कमी, हे ज्याला करता येतं तो खरा प्राणायामाचा मास्टर असतो, योगी असतो. आणि ती प्राणायामाची प्रक्रिया माधवनाथ महाराजांना संपूर्ण प्राणायाम योग हा साध्य केला होता. त्यांनी त्यांच्या अज्ञातवासामध्ये प्राणायामावरती प्रभुत्व मिळवलं होतं. असं एक दोन नाही, अशा प्राणायामाची आणखीन एक कथा आहे की महाराज पुण्याला होते, 1242 रविवार पेठमध्ये होते. चंपाताईंनीच मला सांगितलं आहे की ज्यांच्या घरी महाराज होते जिथे गादी आहे तिथे गादीच्या शेजारी एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये महाराज अन्निकाला म्हणजे पूजेला बसले होते आणि त्यांची पूजा झाली. आणि चंपाताई ज्या होत्या त्या हेडमिस्ट्रेस होत्या शाळेच्या, त्या शाळेमध्ये गेलेल्या होत्या आणि बाकीची जी मंडळी होती ती मंडळी महाराजांची म्हणजे आमच्या द्वारकाच्या वगैरे ह्या सगळेजण महाराजांचा स्वयंपाक करत होत्या. आणि बरीचशी मंडळी गादीच्या खोलीमध्ये थांबलेली होती की पूजा झाल्यानंतर महाराजांचं दर्शन घ्यायचं. महाराजांची पूजा संपत आली आणि महाराजांना आता माहीत नाही काय असेल काय नाही ते, पण महाराजांचं प्राण आणि अपान हे जे प्राणायामाचा त्यांचा तो प्रकार होता तो योगायोगाने म्हणा, अचानक म्हणा किंवा महाराजांना ती प्राणायाम योगाची साधना त्यांनी केली असेल म्हणा, महाराजांचं आसन जे आहे ते हलकं झालं आणि ते हलकं झाल्याबरोबर जमिनीवरून ते वर 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 ज्या पाटावर ते बसले होते ते पाटावरून इतकं उंच गेलो की वरती जे छत आहे त्या छत महाराजांच्या डोक्याला लागायला लागलं. महाराज वर जाऊ शकत नव्हते आणि तेव्हा त्यांचं संपूर्ण पद्मासन घातलेलं शरीर हवेमध्ये तरंगत तरंगत गादीच्या खोलीकडे जायला लागलं आणि तिथे जे दरवाजावर त्यांचं डोकं आपटायचं आणि पुन्हा ते पाठीमागे यायचं, असं जवळजवळ 5-6 वेळा झालं. आणि मग कोणाच्या तरी कोणाला काही कळेना की करावं काय. मग एक जण धावत गेला, चंपाताईंना सांगितलं. मग चंपाताई तिथे आल्या आणि मग त्यांनी काही लोणी आणि एक पाला असतो काहीतरी, पण लोणी महाराजांच्या म्हणजे त्यांनीसुद्धा घडवंचीवर त्या चढल्या आणि घडवंचीवर चढून महाराजांच्या टाळूवरती लोण्याने त्यांनी मसाज केला
आणि हळूहळू हळूहळू माधवनाथ महाराजांचं शरीर जे आहे ते जमिनीवर येऊन टेकलं आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊण तासाने माधवनाथ महाराजांनी डोळे उघडले. तर पूर्ण योगी माधवनाथ जो आहे प्राणायामाचा जो काही भाग आहे, संपूर्ण प्राणायाम योग आत्मसात करणारा हा महायोगी होता. तर असा हा माधवनाथ जो आहे तो लोकांना माहीतच नाही. माधवनाथ महाराजांच्या खूप कथा आहेत की माधवनाथ महाराजांनी चंपाताई ठाकूर यांना जीवनदान दिलेलं आहे. ती एक कथा आहे, पुण्याची आहे. स्वतः मला चंपाताईंनीच सांगितलेली आहे, कारण मी लहानाचा मोठा चंपाताईंच्याच कडे झालो, त्याच्यामुळे कोणालाही त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं कारण नाही. तर चंपाताई ठाकूर या शिक्षिका होत्या आणि त्यांना पगार त्यावेळेला 2 रुपये 6 आणे असा पगार होता महिन्याचा. आणि त्यांचे यजमान दौलतसिंग ठाकूर हे एक मोठे कॉन्ट्रॅक्टर होते आणि कॉन्ट्रॅक्टर असून त्यांचा धंदा चांगला चालत होता. पण आता धंदेवाला म्हटलं की धंदा चालतोही आणि की नाहीही चालत. तर काही काळानंतर दौलतसिंग ठाकूर यांचा व्यवसाय हा पूर्णपणे बसला आणि तो बसल्यानंतर आमच्या चंपाताई म्हणजे मांनी एका मराठी शाळेमध्ये, तेव्हा मराठी शाळाच असायच्या, तर त्याच्यामध्ये एक मास्टरनीची नोकरी घेतली आणि 2 रुपये 6 आणे त्यांना पगार होता. त्याच्यामध्ये कसं बसं घर चालवायचं. चंपाताई ठाकूरांचे जे मिस्टर होते दौलतसिंग ठाकूर, त्यांना ते सहन केलं नाही आणि त्यांनी जीवनाचा त्याग केला. इकडे काय झालं आहे की ते गेले आणि ते जाण्याच्या पूर्वीच आमच्या मांना चंपाताईंना मुलगी झाली, तिचं नाव रतनबाई. आता इकडे दौलतसिंग गेलेले, मला इतका पगार इतका कमी आणि त्यात पदरी मुलगी. तर आता हे इतक्या कमी पैशामध्ये कसं व्हायचं. त्याच्यामुळे बरं मा तशा स्वभावाने खूप रागीट होत्या, तापट अशा प्रकारची ती स्त्री होती. आणि मग त्यांची एक मैत्रीण होती चिन्नूबाई, त्या आमच्या शेजारी राहायच्या. मला सगळी नावं माहिती आहे. त्यासुद्धा त्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या. मांना कशी काय त्यांची मैत्री झाली कोणास ठाऊक, म्हणजे ते एक जगातलं आश्चर्यच आहे की मा अतिशय तापट आणि आमच्या चिन्नूबाई त्या कोमटी होत्या त्या अतिशय थंड, आणि तरी त्या दोघींची मैत्री होती. आणि चंपाताईंना त्या रागाच्या सपाट्यामध्ये त्या शुक्रवार पेठेमध्ये एक छोटीशी खोली घेतली होती आणि तिथे त्या राहत होत्या आणि रतनबाई पण तिथे राहायची. आणि आमच्या माला चंपाताईंना ते सहन झालं नाही, म्हणून तिने खूप मोठा असा अफूचा गोळा खाऊन टाकला आणि स्वतःला संपवून टाकायचं. आणि काय झालं, त्यांनी अफू खाल्ली आणि मा आमची बेशुद्ध झाली. योगायोग असा की त्यावेळी चिन्नूबाई ही माच्याकडे काहीतरी सांगायला म्हणून गेल्या आणि त्यांनी बघितलं चिन्नूबाईंनी की मा बेशुद्ध झालेली आहे. आणि त्यांनी बघितलं तर काहीतरी गडबड आहे. त्यांच्या लक्षामध्ये आलं की माच्या तोंडातनं फेस वगैरे येत होता तेव्हा. आणि त्या चिन्नूबाईंना आदल्याच दिवशी कळलं होतं की इथे दगडूशेठ हलवाई यांच्याकडे माधवनाथ महाराज आलेले आहेत आणि ते काहीही करू शकतात, तर आपल्या मैत्रिणीला वाचवलं पाहिजे. म्हणून मग त्या धावत निघाल्या शुक्रवार पेठेतून. ते बुधवार दत्त मंदिराच्या समोर दगडूशेठ हलवाई राहत होते, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हलवाई यांच्याकडे त्या धावत आल्या आणि जिना चढून वर आल्या. माधवनाथ महाराज बसलेले होते, ओळख नाही पाळख नाही काही नाही. त्यांनी माधवनाथ महाराजांचा हात धरला, म्हणाले चला आत्ताच्या आत्ता. अरे म्हणे माधवनाथ महाराज म्हणे तू कोण बाई, काय कुठे चला, का मला काही माहीत नाही. ते मला काही माहीत नाही म्हणे, तुम्हाला आत्ताच्या आत्ता चालावं लागेल. ते सगळेच जणं तिथे बसले होते. दगडूशेठ हलवाई मोठे हलवाई होते, पुण्यातले प्रसिद्ध हलवाई, काका हलवाई आणि दगडूशेठ हलवाई. आणि काय होतं की तेव्हा दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या समोर एक असा हौद होता, तिथे टांगे थांबायचे आणि घोड्यांना पाणी पाजायला पाणी त्या हौदामध्ये असायचं. तिने अक्षरशः सांगितलं की माझी मैत्रीण अत्यंत आचारी आहे, तुम्ही चला आता. महाराजांनाही कळेना, पण म्हणाले चल आता तू येते तर मी येतो तुझ्याबरोबर. म्हणून तिने धावत खाली उतरली आणि टांगे होतेच खाली,
तिथे असायचेच पूर्वी सगळे टांगे असायचे तिथे. आणि लगेच महाराजांना टांग्यात बसवलं आणि ही बाई टांग्याच्या पुढे धावत निघाली. शुक्रवार पेठे तो सरळ रस्ता जो आहे तर दगडूशेठ हलवाईवरनं म्हणजे पूर्वीचं ग्लोब टॉकीज आताचं श्रीनाथ टॉकीज जे आहे तिथून मंडईकडनं सरळ शुक्रवारामध्ये जात. तर तिथे मेन रोडवरच माँ राहत होती आणि लगेच यांनी तिथे टांगा थांबवला. महाराजांना उतरवलं आणि जिना चढून महाराज वर गेले. त्यापुढे महाराज मागे आणि महाराजांनी बघितलं तेव्हा महाराजांना कळलं की यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात अफू खाल्लेली आहे. महाराजांनी आपल्या बटव्यामधून काही औषधं काढली, काही तिथे शहाण होती त्या शहाणीवर काही मात्रा उगाळल्या आणि चंपाताईंच्या बेशुद्ध असलेल्या चंपाताईंच्या मुखामध्ये ते टाकायला चिन्नूबाईंना सांगितलं. तर चिन्नूबाईंनी ते सगळं औषध टाकलं. 10 मिनटात महाराज म्हणाले आता हिला बरं वाटेल मी जातो. आता चिन्नूबाई आता ती मैत्रीणच चंपाताईंची होती. तेव्हा तुम्ही कसं काय जाता म्हणाल, तुम्हाला जाता येणार नाही, ही जर मेली तर मी काय करू. अरे म्हणे ती मरणार नाही, तू काही काळजी करू नको. तेव्हा नाही, तुम्हाला इथेच थांबावं लागेल आणि ती बरी होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. मग महाराज थांबले तिथे. मग थोड्या वेळातच 15 मिनटात मला ओकारे झाल्या आणि 5-6 ओकाऱ्या झाल्या एकामागे एक आणि हिरवंगार असं ते सगळं अफूचं पाणी आणि अफू बाहेर पडली आणि जवळजवळ 1 तासाने माँ शुद्धीवर आली. आणि माँ शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी चिन्नूबाईकडे बघितलं आणि ते म्हणाले की चिन्नू तू कशी काय इथं आलीस. तर ते म्हणाले असं साहेब मी आले आणि तू बेशुद्ध होतीस म्हणून मी आले आणि तू बेशुद्ध पडली असली पाहिजेस. मी तुला हाका मारला तू ओरली नाही म्हणून मला कळेना की काय झालं. आणि रटन रडत होती म्हणून म्हटलं मग ठीक आहे, पण म्हणे मला कोणी वाचवलं ते सांग. तर कारण माँ सुसाईडच करायला निघालेली होती आणि जवळजवळ झालंच होतं ते. तर ते सांगितलं की हे माधवनाथ महाराज आहे, यांची मला आत्ताच माहिती कळली म्हणून मी त्यांना घेऊन आले. त्यांनी तुला औषध दिलं, तुला वांत्या झाल्या, ओकाऱ्या झाल्या आणि सगळं विष बाहेर पडलं आणि तुला जीवन मिळालं. मग माँ आमची उठून बसली आणि तिने माधवनाथ महाराजांनाच प्रश्न विचारला की महाराज तुम्ही महाराजात हे सगळं ठीक आहे, पण माझ्या मिस्टरांचा धंदा बुडाला, मी शाळेमध्ये शिक्षिका, काय 2 रुपये 6 आणे 3 रुपये 2 आणे काही पगार, त्यात ही पोरगी म्हणाले मला, आता मी कसं काय करणार आहे. आता हिचं पुढे शिक्षण म्हणा, पुढे लग्न म्हणा मी करूच शकत नाही, त्यापेक्षा आपलं जीवन संपवणं जास्त चांगलं. मग महाराजांनी हसून त्यांना सांगितलं. पहिल्यांदा तर तिने महाराजांना प्रश्न विचारला तुम्ही मला का वाचवलं, मी तुम्हाला थोडंच म्हटलं होतं मला वाचवा म्हणून. तर म्हणाले तू नाही म्हणालीस, पण ही तुझी खरी मैत्रीण आहे, तिने मला इथे घेऊन आली, माझा तुझा काही संबंध नाही, माहीतही नाही. आणि मग हा संवाद झाला. संवाद झाल्यावर महाराज हसले आणि म्हणाले आता ही मुलगी माझी मुलगी आहे असं मी समजलं आणि तू असं समज ही काही तुझी मुलगी नाही, माझ्या ओटीमध्ये त्या मुलीला घाल, हिची सगळी जबाबदारी माझी. अशा रीतीने कन्या स्वीकारणारा तो महात्मा होता. आणि त्यांनी पुढे रतनबाईंचं शिक्षण, कॉलेजचं शिक्षण आणि रतनबाईंचं लग्नसुद्धा माधवनाथ महाराजांनी लावून दिलं. पुत्रवत प्रेमाचा असलेला हा सर्वात मोठा साक्षात्कार आहे. माधवनाथ महाराज ब्रह्मचारी होते, त्यांना मूळबाळ काहीच नव्हतं, काहीही नव्हतं, पण जिला जीवन दिलेलं आहे त्या मातेने ज्याच्यासाठी म्हणून जीवन समाप्त करण्याचा प्रयत्न केला त्याच त्यांच्या कन्येला संपूर्णपणे जीवनभर सांभाळण्याची जबाबदारी ही रतनबाईची माधवनाथ महाराजांनी घेतली. आणि तेव्हा स्वतः रतनबाईंनीच मला सांगा, तिला मी आईच म्हणत होतो, ती माझी आईच, तिने मला लहानाचं मोठं केलं. 1 वर्ष 2 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत मला रतनबाईंनी सांभाळलं. म्हणून इंदोरमध्ये माधवनाथ महाराजांची जी समाधी म्हणून आहे तिथे रतनबाईच्या अक्षरातल्या 2 ओळी होत्या ज्या आता नाही आहेत. आताचे लोक खूपच वेगळे आहेत, पण ते खरं रतनबाईचं वडिलांवर असलेलं प्रेम म्हणजे पितृप्रेम जे आहे त्यापेक्षाही पितृदेवो भव याचा साक्षात्कार त्या 2 ओळीमध्ये होतो. म्हणून मी मध्ये इंदोरला गेलो होतो तेव्हा त्यांना विचारलं
की बुवा इथे त्या रतनबाईच्या ओळी का नाही, ते म्हणाले आम्ही नंतर लावणार आहोत वगैरे. लावले असते तर चांगलंच आहे. पण असा पितृत्वाचा होणारा साक्षात्कार हा पितृदेवो भवचा साक्षात्कार आहे, केवळ पित्याचा साक्षात्कार नाही. म्हणजे एकाच याच्यामध्ये माधवनाथ महाराजांनी किती गोष्टी केलेल्या आहेत. एक तर एकीला जीवन दिलं, दुसऱ्यातला पितृदेवो भवचा साक्षात्कार दिला. तर असा हा महर्षी माधवनाथ होता. तो माधवनाथ महाराज कोणाला माहीतच नाही. त्याच आमच्या पुण्याला एक बुद्धिसागर नावाचा आमचा भैया होता. तर तो भैया म्हणजे त्याचं नावच फक्त बुद्धिसागर होतं, बुद्धी अजिबात नव्हती. असं तो माझ्या लहानपणी होता. आणि आता आम्ही त्याला म्हणजे त्याला महिन्याला 3 रुपये पगार देत असे. आणि एक राहायला खोली दिली होती 1242 रविवार पेठेमध्ये, समोरची खोली, जिथे आता तो विवेक परदेशी राहतो आहे. त्याला भैयाची खोली म्हणूनच म्हणायचो आम्ही सगळेजण. आणि मग तो घरची सगळे कामं करायच्या, मंडईत जाऊन भाजी आणायची, दूध आणायचं वगैरे, असं सगळी कामं भैया करायचा. इतकंच नाही तर त्या 3 रुपयामध्ये दरवर्षी 3ऱ्या मजल्यापासून रंग देणं वगैरे सगळं ते भैयाकडे असायचं. भैया करायचा. आणि तो महाराजांचा फार मोठा भक्त होता. महाराज असताना कदाचित तो असेल, त्यांनी महाराजांना बघितलं होतं, पण शिष्य नव्हता, पण विलक्षण मोठा असा भक्त होता. आणि महाराजांना त्यांनी बघितलेलं होतं नाही असं नाही, की महाराजांचा सहवासही होता. आणि त्याचे बरेच पूर्वय UP-मधून येऊन आमच्याकडे राहायचे. त्याच्यामध्ये बेचन नावाचा एक होता, त्याचा मित्र होता म्हणा किंवा नातेवाईक असे. तर बेचन हा बुद्धिसागर असे 2-3 जणं राहत असत तिथे. आणि यांनी मग आता भागत नव्हतं भैयाचंही आमच्या बुद्धिसागरचं, तर त्यांनी पानाचा व्यवसाय सुरू केला. तर त्या पानाचा व्यवसाय म्हणजे बंगला पान जे तिखट असायचं ते पेटारेच्या पेटारे हा बुद्धिसागर कुठनं आणायचा माहीत नाही, मुंबईवरनं वगैरे होलसेलमध्ये आणायचा आणि इथे पानवाल्यांना विकायचा रिटेलमध्ये. आता त्याच्यामध्ये असं व्हायचं की कधी फायदा व्हायचा, कधी तोटा व्हायचा. फायदा झाला की डोळ्यामध्ये अश्रू आणून गादीपाशी बसून तो सकाळी गादीचं सगळं तोच करायचा भैया आमचा, म्हणजे स्वच्छ करणं वगैरे, तो झाडून घेणं वगैरे. आणि तिथे बसायचा गादीपाशी. मंत्र काही येत नव्हते, बुद्धीच नव्हती त्याला. बस म्हणायचा महाराज आज आपने धंदा को पैसा दे दिया, अच्छा हो गया वगैरे वगैरे. ज्या दिवशी तोटा व्हायचा त्या दिवशी गादीपाशी बसून तो रडायचा. तो म्हणायचा महाराज आप हमको क्या डुबाने वाले हो क्या, आज इतना घाटा हो गया वगैरे वगैरे. म्हणजे माधवनाथ महाराजांच्या गादीपाशी कॉन्व्हर्सेशन जे आमच्या भैयाचं असायचं आणि उघड असायचं. मी सुद्धा असायचो लहानपणी तिथे. आणि अगदी फोटोच्या जवळ जाऊन डोळ्यात त्याच्या पाणी यायचं. म्हणायचं की कल के लिए पैसा नहीं है, आज तुम्ही मेरे को फायदा होने दो, असं तो म्हणायचा. तर इतकी साधी भावना जी आम्हाला होती, पण ती मनस्वी होती. महाराजांचा केलेला असा आर्जव मी जगात कुठे बघितला नाही, कोणत्याच महत्त्वाचा आर्जव बघितला नाही. आणि शेवटी आम्हाला कळलं की आमच्या बुद्धिसागर भैयाची भक्ती कशी होती आणि आमच्या बुद्धिसागर भैयाचं कल्याण कसं झालं. महाराज गेले, महाराजांनी समाधी घेतली. त्यानंतर जवळजवळ 12 वर्ष मी तिथे होतो. 12 वर्ष तो माझी पण सेवा खूप करायचा. मला मंडईत घेऊन जायचा, इथे खांद्यावर बसवून. आमचे शंकरराव म्हणून होते, त्यांच्याकडे होमिओपॅथीची औषधं जी आहेत ती मला घ्यायची. त्यांचा वाडा होता मंडईच्या पाठीमागे, तर तो मला घेऊन जात असे. आणि एक दिवस म्हणजे मला वाटतं मला मॅट्रिक होईपर्यंत भैया होता, मॅट्रिक झाल्यावरही भैया होता. म्हणजे भैयाचं हे आहे, मला वाटतं भैयाची जीवन यात्रा जी संपली ती मला असं वाटतं साधारणपणे 58-59 भैया गेला असेल. पण तो गेला कसा ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. की भैयानी खोली झाडली बिडली, गादी स्वच्छ केली आणि माधवनाथ महाराजांच्या खडावावरती डोकं ठेवलं आणि तिथेच तो माधवनाथांच्या हृदयामध्ये सामावून गेला. भैयाचा हार्ट फेल, माधवनाथ महाराजांच्या पादुकावर डोकं ठेवून. भैया आडवा होता त्या गादीच्या पुढे. आम्हालाही तिथे जे होते त्यांनाही कळलं नाही. 2 मीटर आले, 10 मीटर आले, 15 मीटर आले, तेव्हा शेजारी जे राहत होते ते तिथे आले. हा भैया गेलेला होता. महाराजांच्या चरणाशी समर्पित झालेलं
एका बुद्धिसागराचं हे दर्शन आहे. हे दर्शन माधवनाथ महाराजांचं केलेल्या सेवेचं प्रतीक आहे. ही सेवा आजही कोणी करतं आहे असं दिसत नाही. तर अशा प्रकारचा माधवनाथ की ज्यांनी आपली मनापासून सेवा करणाऱ्याला सुद्धा मुक्ती दिलेली आहे. तर हा माधवनाथ आजही लोकांना माहीत नाही. तर म्हणून मी म्हटलं होतं की पानाचा धंदा करणारा सुद्धा माधवनाथ होता. तर अशा प्रकारे माधवनाथ महाराजांचं मी सांगितलं तुम्हाला की माधवनाथ महाराजांची एकदा तर गंमतच झाली होती की आमची रतनबाई म्हणजे माझी आई ही मॅट्रिक झाली. तेव्हाच्या काळी मॅट्रिक झाल्यावर मुलगीचा म्हणजे खूपच शिक्षण झालं ना. आता त्यांना पुढे शिकायचं नाही असा माझा आग्रह होता की आता पुढे कॉलेजमध्ये वगैरे जायचं नाही. फर्ग्युसन कॉलेजमध्ये जायची रतनबाईची इच्छा होती. तिला BA पर्यंत शिकायचं होतं. आणि त्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 1925च्या काळामध्ये तेव्हा कोण जाणार, बायका कशा काय जाणार. आणि तेव्हा फर्ग्युसन कॉलेज जे होतं ते अगदी गावाच्या बाहेर होतं आणि इथून जायला तेव्हा पायीच जावं लागायचं ना. आणि ही मुलगी एकटी कशी जाणार, काय जाणार. मग आमची अतिशय तशी कठोर होती. ते सांगितलं की नाही जायचं म्हणजे नाही जायचं. मग रतनबाईंनी हळूच महाराजांच्या पुढे आली की महाराज गादीवर होते, त्यांना नमस्कार केला आणि महाराजांनी ओळखलं. ते म्हणाले, रतन काय तुझी इच्छा आहे, तुला कॉलेजमध्ये जायचं आहे का. तर ते म्हणाले, हो मला शिकायचं आहे, मला BA तरी व्हायची इच्छा आहे. मग महाराजांनी प्रश्न विचारला की तुझ्याबरोबर कोणी आहेत का मुली वगैरे. तर तेव्हा सगळ्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला 4 मुली होत्या, 3 का 4 मुली होत्या. त्याच्यामध्ये एक कुसुमावती देशपांडे होती, एक जी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये इंग्रजीची हेड ऑफ द डिपार्टमेंट होती. दुसऱ्या बिमलाताई देशपांडे होत्या, त्या PY देशपांडेंच्या पत्नी होत्या. म्हणजे हे सगळ्या विदुषी होत्या. आणि तिसरी आमची रतनबाई होती. आणखीन एक कोणी तिचं नाव मला आठवत नाही, पण यांचं नाव मला आठवत आहे. आणि यांचा माझा साक्षात सहवासही झालेला आहे. तर तेव्हा मग महाराजांनी सांगितलं की काही हरकत नाही. महाराजांनी तिला पैसे दिले आणि सांगितलं की तू कॉलेजमध्ये ॲडमिशन घे. आणि माला सांगितलं. ही सगळ्या माला घाबरत असत, न घाबरणारे एकटे माधवनाथ महाराज होते. आणि माला सांगितलं की चंपाताई हिला कॉलेजमध्ये जाऊ दे आणि हिला BA होऊ दे. मी सांगतो हिला BA झालं पाहिजे. त्याच्यावर कोणाजवळच उत्तर नव्हतं. तर शिक्षणाचं प्रेम आणि त्या काळच्या असलेल्या आधुनिक शिक्षणाने सुद्धा भारावलेला माधवनाथ होता. माधवनाथांच्या अनेक कथा आहेत. तर त्यामध्ये ही आहे. आणि माधवनाथांची आणखीन एक कथा आहे की पुण्यामध्ये अनेक कथा घडलेल्या आहेत की तेव्हा राजगुरू वगैरे ही जी सगळी स्वातंत्र्य सेनानी मंडळी होती ती एकदा माधवनाथ महाराजांच्याकडे रात्री आली, लपत छपत आली, भेटायला आली आणि म्हणाली की तुमचे आशीर्वाद पाहिजे. स्वातंत्र्याच्या चळवळीला माधवनाथ महाराजांचे आशीर्वाद हवे होते. मग त्यांना माधवनाथ महाराजवरती त्यांची निजण्याची खोली होती. तर तिथे त्यांनी माधवनाथ महाराजांनी त्या 2-3 बोलावलं, जे आले होते ते. आणि त्यांना एका गोऱ्या कॅप्टनची सार्जंटची हत्या करायची होती. त्यांनी सांगितलं असं असं मी करणार आहोत. मग नंतर अमक्याला मारू टमक्याला मारू वगैरे ते सगळं ऐकून घेतलं. आणि माधवनाथ महाराज म्हणाले की मी सुद्धा पारतंत्र्यात जन्मलो आहे आणि कदाचित मी पारतंत्र्यात देहही ठेवेन, पण माझं स्वातंत्र्यावर खूप प्रेम आहे. आणि तुम्ही मला आशीर्वाद मागायला आलेला आहात, तर मी तुम्हाला कसा आशीर्वाद देऊ. तुम्हाला विजयी भव म्हणावं तर तुम्ही विजयी होणार नाही. आणि तुम्हाला दुसरा कुठला आशीर्वाद मला देता येणार नाही. भारताला स्वातंत्र्य मिळायचं असेल तर तुम्ही लोकजागृती करा आणि त्या लोकजागृतीमधून भारत स्वतंत्र होईल. आणि हे माधवनाथ महाराजांचं तत्त्वज्ञान पुढे टिळकांनी केसरी काढून जागृती निर्माण केली. महात्मा गांधींनी पुन्हा मिठाचा सत्याग्रह वगैरे चळवळीमधून जागृती लोकांमध्ये निर्माण केली आणि स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. तर ज्या स्वातंत्र्याने अंतर्बाह्य भरलेला माधवनाथ लोकांच्या पुढे आलाच नाही ना. कसा येणार लोकांच्या पुढे. लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्नच कोणी केला नाही. तर माधवनाथ महाराजांचे असे विविध कितीतरी गोष्टी आहेत की ज्या सांगाव्या तेवढ्या थोड्या आहेत. एकदा तर असं झालं होतं की लखोबा दंताळे
हे सोनामार्ती चौकामध्ये लखोबा दंताळेचं मोठं सराफाचं दुकान होतं. त्यांचे चिरंजीव गोविंदराव दंताळे, मी लखोबा दंताळेंना पाहिलेलं आहे. लखोबा दंताळे हे जवळजवळ 6 फूट 10 इंच उंच होते आणि अत्यंत गोरा पान म्हातारा आणि एवढा उंच असल्यामुळे त्यांना ते श्रीमंत होते तेव्हाचे सगळे आणि त्यांचे धोत्रही त्यांना गुडघ्याच्या पोटरीपर्यंत द्यायचं, म्हणजे पूर्ण पायापर्यंत लखोबांना कुठलंही धोतर आलं नाही. पांढरं धोतर, पांढरा शर्ट असं घातलेले आणि एक मोठे अशा प्रकारचे गोल अशी टोपी असायची. पगडी नव्हती ती ॲक्च्युली, अशी टोपी असायची. ती टोपी लखोबा घालायची आणि लखोबांनाही काही वेळेला ज्याला आपण म्हणतो बुद्धी जी आहे ती त्यांची चालत नसे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीवरती असं काहीतरी एक आवरण यायचं आणि त्यामुळे लखोबांचा व्यवसाय जो आहे तो जो एकेकाळी पुण्यात नंबर 1चा होता, कन्हैयालाल आणि लखोबा दंताळे हे त्यावेळेचे सगळ्यात मोठे पुण्यातले सराफ होते. आणि मग ते आले माधवात महाराजांना सांगितले की बराचसा मला माहिती आहे की मला माझ्या या सराफाच्या व्यवसायामध्ये गेले सतत 3 वर्ष हा तोटा येत चाललेला आहे. आणि सोनामार्तीपाशी लखोबा दंताळेचा 3 मजली वाडा होता, अजूनही असेल म्हणा, पण तो वाडा होता. मी त्या वाड्यामध्ये गेलेलो आहे. त्यांची चिरंजीव गोविंदराव दंताळे हेही आमच्याकडे येत असत. लखोबांनाही मी बघितलेलं आहे लहानपणी. आणि मग माधवनाथ महाराजांनी त्यांना एक उपाय सांगितला. म्हणजे लखोबा, तुझ्यामध्ये बृहस्पतीची उपासना ही कमी आहे, तर तेव्हा तू बृहस्पतीचं उपासक हो. आणि मग त्यांना एक बृहस्पतीचा मंत्र दिला आणि त्यांनी सांगितलं की लखोबा, तुझ्या उजव्या कानामध्ये पाचूची बिगबारी तू वापर, म्हणजे मग तुझा धंदा पुन्हा व्यवस्थित चालेल, उलट त्यापेक्षाही जास्त चालेल. आणि लखोबा आणि त्यांच्या कानातली त्यांच्याकडे जवळजवळ 1.5 इंच लांबीचा किंवा 2 इंच लांबीचा पाचू होता. लांबट असलेला पाचू मी बघितलेला आहे. ते सगळ्या रविवार पेठेमध्ये सुद्धा लखोबा हे एक आकर्षण असायचे. जेव्हा लखोबा हे सराफ कट्ट्यामधून म्हणजे सोन्यामार्तीमधून निघायचे आणि येताना कधी ते बोऱ्याळीतनं यायचे, तर कधी ते इकडे भाजीआळीतनं यायचे. आणि एकदा ते आमच्या रविवाराच्या घराकडे या निघाल्यावरती तिथे सगळा कापड बाजार असायचा. तर कापड बाजार क्रॉस करून यावं लागायचं 1242 रविवारमध्ये. तर सर्वजण कापडाचे मोठे मोठे व्यापारी, ताराचंद हनुमंतराम, सुदर्शन राठी, तर हे सगळे लोक उठून मनातल्या मनात त्यांना नमस्कार करत असतात. एवढे लखोबा कोरे पान अगदी आणि त्यांची बिगबारी ही अत्यंत प्रसिद्ध होती. तर बृहस्पतीची उपासना सांगणारा जो खरा बृहस्पती माधवनाथ जो होता ना, तो या ठिकाणी दिसत असतो. माधवनाथ कसा होता, काय होता, काय सांगताय तुम्ही पुस्तकं छापताय, याच्यामध्ये माधवनाथ महाराजांचं दर्शन करत नाही फारसं. तर हे चमत्कार नाही आहे, हे सत्य घडलेल्या घटनांमधून माधवनाथ महाराजांनी विश्वाला, जगाला आणि समाजाला सावरण्याचा केलेला प्रयत्न आहे. यत्न तो देव जाणावा, तो प्रयत्न जो आहे तो माधवनाथ महाराजांनी जीवनभर केलेला आहे. म्हणून तो बृहस्पतीमय असलेला असा नाथ जो आहे तो नाथ हरवलेला आहे. तो नाथ लोकांच्या पुढे आता आला पाहिजे. एवढंच काय, माधवनाथ महाराजांनी 1242 रविवार पेठ इथे एक छोटासा गादीपाशी एक बोळ आहे. मला वाटतं तो 4 फूट बाय 6 फूट एवढा आहे. आणि तिथे माधवनाथ महाराजांनी योग दीक्षा ही अनेकांना दिलेली आहे. त्याच्यामध्ये विनायकराव देव महाराज नाशिकचे, त्याच्यानंतर मराठे म्हणून होते ते, त्याच्यानंतर आमचे म्हणजे इव्हन गोळवणी महाराजही त्यांच्याकडे येत असत आणि अनेक लोकांना त्यांनी योग साधना दिलेली आहे. पण तो 4 फूट बाय 6 फूट ते माधवनाथ महाराज एका पाटावर बसायचे आणि दुसऱ्या पाटावरती साधक बसायचे. आमचे हिरंब गजानन देव गुरुजी पण येत असत तेव्हा त्यांनाही माधवनाथ महाराजांनी योग साधना शिकवली. देव महाराजांना खेचरीसुद्धा तिथेच देण्यात आली. तर अशा प्रकारचा महायोगी माधवनाथ जो आहे तो
तो माधवनाथ लोकांच्या पुढे आलाच नाही, तो यायला हवा होता. इतकंच काय, अनेक गोष्टी माधवनाथ महाराजांनी संकट निवारणसुद्धा कसं केलेलं आहे की माधवनाथ महाराज हिंगणघाटला गेले होते. हिंगणघाटमध्ये रखमाबाई शिंगरू आणि रावबहादूर शिंगरू हे दोघंही माधवनाथ महाराजांचे शिष्य. आणि काय त्या खूप मोठा वाडा होता, प्रचंड वाडा होता. आणि वाडा हा शापित होता. त्याच्यामुळे अनेक दुःख सांगता येणारी न सांगता येणारी रखमाबाईंच्या वाट्याला आलेली होती आणि रावबहादुरांच्या वाट्याला आली होती. आणि मग माधवनाथ महाराजांचा अनुग्रह घेतला आणि माधवनाथ महाराजांना त्यांनी शिंगरूंनी, रखमाबाई शिंगरूंनी आपल्या वाड्यामध्ये आणलं, घरी आणलं. घरी आणल्यावरती महाराजांनी सगळं, अंतर्यामी होते, त्यांनी सगळं ओळखलं होतं की काय आहे आणि काय नाही. स्वतः रखमाबाई शिंगरूंनी मला सांगितलेली ही कथा आहे. या कथेमध्ये कुठेही हे नाही आहे, चमत्कार नाही, पण प्रत्यक्ष घडलेल्या या घटना आहेत. चमत्कार हा भाग सोडून द्या तुम्ही, पण महाराज कसे होते, महाराज योगी होते, महाराज चित्रकार होते आणि महाराज वैद्य होते, महाराज शास्त्रज्ञ होते, हॉरोस्कोपमध्ये महाराज तज्ज्ञ होते. त्याच्यानंतर महाराज इंजिनियर होते. ते मी पुढे केव्हा तरी सांगेन तुम्हाला. पण महाराजांचं इथे आल्यानंतर हिंगणघाटला आले. हिंगणघाटला महाराजांना स्नान बीन घातलं तेव्हा चौफळ्यावरती असं त्यांचं खूप मोठं अंगण होतं. मी पण गेलो होतो, बरेचदा गेलो होतो. रतनबाई, मी आणि चंपाताई आणि मी तिथे गेलो होतो. तेव्हा छबू आणि अक्का या 2 मुली 3 मुली, बाई, छबू आणि अक्का. तर साधारणपणे बाई या मोठ्या होत्या, त्या केकतपुरी, त्यांच्याकडे तर मी आत्तापर्यंत जात असे. अक्का म्हणजे अण्णासाहेब पाध्ये ॲडव्होकेट यांची मिसेस, ही रखमाबाई शिंगरूंची दुसरी मुलगी. आणि छबू म्हणजे तिसरी मुलगी, ही छबूताई, ही ॲडव्होकेट देशमुख अमरावतीचे त्यांची मिसेस. इतकं सगळं मला माहिती आहे, कारण मी जात होतो, तिथे राहत होतो, गेलो होतो. मग तिथे मला रखमाबाईंनी सांगितलं की असं असं आहे, आमच्या वाड्यामध्ये सगळ्यांना खूप त्रास होतो. मग माधवनाथ महाराज आले आणि महाराजांनी सांगितलं रखमाबाईंना आणि रावबहादुरांना, म्हणजे त्यांच्या मिस्टरांना, की अरे तुम्ही इथे कसे राहतात इतके दिवसापासून. त्यावेळी इथे तो ब्रह्मसंबंध आहे आणि तो ब्रह्मसंबंध काढून टाकला पाहिजे. तर त्यांची पहिलेच बोबडी वळाली की आता हे ब्रह्मसंबंध काय आहे, त्रास ब्रह्मसंबंधामुळेच होत होता. मग माधवनाथ महाराजांनी तिथे एक विशिष्ट पूजा अशी अरेंज केली आणि ते स्वतः त्यांनी ती सगळी पूजा केली. आणि पूजा करून तिथे एक असं त्यांचा वरांडा आहे असा चौकोनी, त्याच्या एका भागामध्ये असा खोल खड्डा केला. त्याच्यामध्ये जे जे पूजेमध्ये त्यांनी काय काय केलेलं होतं तिथे सगळं साहित्य तिथे केलं. आणि एक कळशी घेतली, त्या कळशीमध्ये ते सगळं साहित्य टाकलं, कळशी बंद केली आणि कळशी तिथे 3 फूट खड्डा करून त्यामध्ये पुरून टाकली आणि त्याच्यावरती मारुतीची एक मूर्ती स्थापन केली. ती स्वतः मी मारुतीची मूर्ती पाहिलेली आहे. आणि सांगितलं होतं की जोपर्यंत हा मारुती आहे तोपर्यंत हा ब्रह्मसंबंध तुम्हाला कधीही त्रास देणार नाही, याच्या चरणाखाली तो दाबून टाकलेला आहे. अशा प्रकारच्या विविध विद्येंवरती पारंगत असलेले माधवनाथ लोकांच्या पुढे यायला पाहिजेत आणि ते नेमके येत नाहीत आणि बाकीच्याच गोष्टी खूप येत असतात.